चेतना. अरे वा, मी पण चेतना. वा, वा, चेतना. नाही नाही, मी चेतना नाही आहे. तुम्ही चेतना ना असं मी विचारतोय तुम्हाला. हो, मी चेतना. हो. आपण क्षीरसागर ना. नाही, आपण नाही, मी एकटाच क्षीरसागर. लग्नानंतर आपण क्षीरसागर. आई ग, संत्रा बर्फी लाजली. खूप गोडला असतं आपण. असं वाटतं तुमच्या लाजण्यावर 101 भागांची वेबसिरीज बनवावी आणि त्याचं बिंज वॉचिंग करावं. वेब सिरीज म्हणजे धपाधप इंटिमेट सीन. म्हणजे वेब सिरीज म्हणजे दुसरं काय असतं? मा भे इंटिमेट सीन. नाही, मी माझे शब्द परत घेतो. असं वाटतं तुमच्यावर श्रुती का करावी आणि मी फक्त ऐकावी, एवढंच. मी आत येऊ शकतो का? ओ या ना, या या या, वेलकम वेलकम, या या, बसा बसा बसा. थँक्यू. अरे चप्पल राहिली काढायची, सॉरी सॉरी. बसा बसा. छान आहे तुमचं घर. अरे हा सेम सोफा माझ्या आधीच्या 3 घरात होता. हो, छान आहे, आवडला मला हा सोफा. आपण घरात एकट्याच असता? नाही, तसं काही नाही. माझ्या मनात मी सहज विचारलं, एकटाच असता का? हो, मी तसं मेन्शन केलं ना वधूवर सूचक मंडळात. हो. मी एकटीच असते आणि मी डिवोर्सी आहे. हो, मला माहिती आहे तुम्ही डिवोर्सी आहात. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. हा, मी एक विचारू. विचित्र काहीतरी करताय तुम्ही मध्ये एकदम. विचारा प्लीज विचारा. तुम्ही पण डिवोर्सी वाटतं. नाही नाही, मी डिवोर्सी नाही, मी सिड्युसी. मी सिंगल आहे. स वरून ते प्रॉब्लेम झाला. मी सिंगल आहे. माझं अजून लग्न झालेलं नाहीये. का? नाही झालं, नशिबाचा भाग. ओ, प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना. काही चांगल्या संहितेची नाटकं सुद्धा चालत नाहीतच ना. तसं माझं झालेलं आहे. चेतू, अगं बेसनाचे लाडू कुठे ठेवलेस ग? अरे त्या निळ्या झाकणाच्या डब्यात ते सांगितलं ना मगाशी. अगं नाही येत निळ्या झाकण्याच्या डब्यात. हे काय? हे कोण? हा माझा एक्स नवरा. 2 महिने झाले आमचा डिवोर्स झालाय. एक्स नवरा आहे? हो, हे इथेच राहतात? बापाची पेंड आहे त्याच्या. मी राहू देईन त्याला इथे. तो त्याच्या घरी राहतो. नाही मग हे इथे कसे? काय इथे आला होता बाजूला, त्याचं काम होतं. हा. त्याला कळलं माझा बघण्याचा कार्यक्रम आहे, हा. आला लगेच इथे. नमस्कार, नमस्कार. मी अभिजित. अरे नमस्कार, मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? याचं उत्तर. मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. अरे कुठे क्षीर सागर? कुठे क्षीर? अरे नाव सांगतो क्षीरसागर आणि हाय खडी साखर. अरे हे मारतायत त्यांना तिकडे. प्लीज तिकडे बसवा. अभि Please तिकडे- अभि please तिकडे अभि बसा. प्लीज इकडे. प्लीज अभि इकडे बस. ओके बस. हे माझा बघण्याचा कार्यक्रम आहे, प्लीज प्लीज. ओके. हे इथेच बसणार आहेत? हा बस, तुम्ही बोला ना. मला सांगा तुमचा व्यवसाय वगैरे. हे नका ना. हे विचित्र. हे काय रिया, हे काय ऐकलं मी माहिती. असं नका करू ना. माझं जे बेरिंग आहे खरं तर तुमचं पाहिजे, असं ते उलटं झालेलं आहे. मी ॲक्च्युली नोकरी करतो टायनी लिटिल सरप्राइजेस या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये. मी डेप्युटी मॅनेजर आहे. यांच्या उंचीकडे बघून नोकरी दिली असणार. अभि. टायनी लिटिल सगळं चिंकुट चिंकुट. अभि नको ना टाळ्या देऊ. अभि काय चाललंय तुझं? मी मगाचपासून सांगते तुला माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. प्लीज शट अप, प्लीज स्टॉप इट. मस्करी 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 हो, मस्करी. दुसरं येतं काय तुला? मस्करी मध्ये काय केलंस तू? माझ्या बाबांच्या पाठीचा मणका मोडून ठेवला होतास. हा, मी नाही मोडला. तुझ्या बाबांनीच लावलेली माझ्याशी ऑपिंगो आणि बॅटिंगो.
तिचा 83 वर्षाचा बाप, पण अंगात किडे एवढे अनलिमिटेड. नीट बोल. तुम्ही मला सांगा, अप- ऑपिंगो बॅटिंगो मध्ये मधला शब्द असतो काय? नाही, दुसरा काय? ऑपिंगो बॅटिंगो दोनच शब्द आहेत. होय ना? हो. हा म्हातारा मला जवळ बोलवायचा. हा. मी म्हणतो जाऊ दे, 83 वर्षाचा म्हातारा आहे, व्हीलचेअरवर आहे. मी आपला जाऊन त्याच्या जवळ जाऊन वाकून विचारायचो. हा माणूस वॉकिंगो म्हणत मला मारायचा. वॉकिंगो म्हणत. अरे एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा बघितलं आणि असा बचका हाणलाय पाटीत. ऑपिंगो. त्यांची छाती बॅटिंगो आणि बाबा झोपिंगो. अभि प्लीज, हे बघ, मला त्याच जुन्या गोष्टी नाही उगाळायच्यात आता, प्लीज. अरे माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं होऊ पाहतंय. हे वेगळं चांगलंय, चांगलंय. हे बघ, तुझे लाडू खाऊन झाले असतील तर निघ. अगं तेच तर सापडत नाहीयेत ना. ए बाबा शोधून दे ना हे. मी कशाला तुमचे लाडू शोधून देऊ? माझा काय संबंध? तुमचे लाडू वेगळे, माझे लाडू वेगळे. मी कशाला शोधून देऊ? पण तुम्ही पण लाडू खायच्या उद्देशाने चाललंय की नाही? नाही हो, ह्याला सांगा ना. नका ना लक्ष देऊ अरे त्याच्याकडे. पण मी का लाडू खाईन? मी लक्षच देऊ नका ना. हे बघा, तुम्ही इकडे बसलेला आहात ना, हा माझा प्रॉब्लेम आहे, कळलं का? तुम्ही प्लीज आज जा. मग तुमच्या घरी जाऊन बसतो, तुमच्या घरची चावी दे, मी तिकडेचे लाडू खातो. द्या. अरे पण माझ्याकडे मी का चावी देऊ? माझ्याकडे लाडूच नाहीये. मला सांगा तुम्ही राहता कुठे? मी इथे चेंबूरला राहतो. अरे मी कुर्ल्याला राहतो. किती जवळ आहे. अरे लग्नानंतर मी तुमच्या घरी येणार. मारू नका. हो, मी का? तुम्ही लग्नानंतर येणार आ? ना? मला लाडू पाहिजेत. अभि प्लीज. नाही मला लाडू लागतात. तुला अरे माहिती हे आहे? अहो, हा कुठला अभिनय याचा? हे कोण घेऊन आलाय तुम्ही? काय करू? हे असा नवरा तुमचा होता का? अभि त्या अरे ऐका ना जरा, हा मुळात माझ्या घरी कसा येणार? जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. लक्ष देऊचा प्रश्न नाहीये ना. नका ना. हे बघा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तो लग्नानंतर नाही येणार आपल्याकडे. लग्नानंतर ना मी फक्त तुमचीच असणार आहे. हसला का हा का हसलाय? हा हसला का? तुम्ही किंमतच देऊ नका ना त्याला. म्हणजे चेतू मला किंमत नाही. अभि प्लीज तू आज जा. तू मला किंमत नाही ह्या माणसामुळे. तू अभि आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जा. पण ह्या माणसामुळे. आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जा. अभि बघतोय माझ्याकडे बघतोय. जातोय. दानमा. बेडरूम. अरे हे काय घेऊ? हे काय आहे तुमच्या नशिबात? तुम्ही कसा नका ना आहे? लक्ष देऊ त्याच्याकडे. अरे पण हा कसा आहे असा? तुम्ही शांत व्हा. तुम्ही लग्नानंतर आला तर मी काय करू? तो नाही येणार. मी सांग, तुम्ही माझ्याशी बोलायला आलात. हो हो. मग मी काही बोलू का? नक्की कोण बरे हे ह्या क्षणाला ठरवता येत नाही मला. हे असं नका बोलू मध्ये मध्ये. मला सांगा. हे Please, बघा, हा. तुमचं अजून एकही लग्न झालेलं नाहीये नाही झालंय. आणि मी डिवोर्सी आहे. हो. मग मला असा प्रश्न पडलाय की तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलणी करायला म्हणजे मला ऍक्च्युली प्रश्न पडलाय, डिवोर्स झालेला नवरा लाडू खायला काय येतो तुमच्याकडे? हा अजून सुटत नाहीये. तर नाही येणार तो रोज रोज. सांगितलं ना मी अरे पण तुम्हाला. तो येतो हो, आगाऊ आहे तो. येऊ शकतो तो कुठलाही क्षणी. तुम्ही काल- चेतू आले बाय. चेतू, माझी बनियन कुठे आहे का? अरे शोध ना, कपाटात असेल ना ठेवलेली तिकडे. अगं बनियन नाही मिळत आहे. मी सांगितलं ना तुला. अरे काय? लुंगी घातली, लुंगी. हो, म- अरे लुंगी घातली आहे, बनियन मागतोय तो. हो, त्याचा एक सेट माझ्या कपाटात असतो. त्याचा तो घालेल. तुम्ही नका ना लक्ष देऊ. अरे असा कसा एक सेट असतो? डिवोर्स म्हणजे गेला असं होतं ना त्याचा. अरे अभि- अरे अख्खी मारली. अरे, अख्खी मारली. अख्खी मारली त्यांनी. अख्खी मारली. नका लक्ष देऊ. अरे हे कसं? अहो कसा झोपलाय? कशी बॉडी लँग्वेज आहे त्याची बघा. त्याची पील आणि जाईल थोड्या वेळाने निघून. तो नाही जाणार तो. त्यांनी लुंगी घातली आहे, लुंगी. लुंगी म्हणजे 2 मिनिटाची सदिच्छा भेट नसते. लुंगी घातली माणसाने की लुंगी असं असतं ते. 4-5 दिवस आता इकडेच राहणार. बघा त्याचा पाय बी. तो नाही जाणार. लग्नानंतर असाच वागेल आपल्याशी. नाही वागणार तो काही. जाऊ दे ना, कशाला बोलताय तुम्ही? हे चुकीचं आहे. 1 मिनिट. हे असं नाही वागायला पाहिजे होतं. माझ्याविषयी बोलायला आलात की नाही? मारेन नको ना. रिअली व्हेरी सॉरी. हे बघा, तुम्ही डिवोर्स यात हे माहीत असून मी आलो की नाही? मी ऐकलं की नाही तुमचं? पण हे असं नाही हो. तुमच्याशी असं लग्नाशी बोलत असताना आधीचा नवरा लुंगी घालून येतो, दारू पितो, हे मला नाही चालणार. प्लीज मी निघतो. मला
बस अभि यू आर टॉकिंग टू अ डेप्युटी जनरल. बस. अभि हे बघ. अभि तुला झालीये गप. अभि उठला उठला हा उठलेला आहे. डिवचू नका नाही, डिवचू नाही, नका हे दिवस दिवसात नाहीये. गप्पा बसा. तुला वाटतं मी जायचं? नाही. मी जाऊ? अभि हो ऍक्च्युली मी जाऊ का? गप्पा बस ना यार. हे बघ. तुझ्या या वागण्याला मी कंटाळले, कळले का तुला? म्हणून सोडलंय मी तुला. तू माझी काय चूक आहे का चेतू? 8 वर्ष मी तुझ्याशी संसार केला का चेतू? तू ए मित्रा, मी नव्हतो लग्नात. ऐका जस्ट केम. अरे 8 वर्ष संसार केला. मला सांग माझं काय चुकलं रे? बोल ना, माझं काय चुकलं सांग ना मला. अभिला काय दातखिळी बसली तुझी? अभि अरे हा अहो स्वरयंत्र 2 इंचावर होतं, काढलं असतं त्यांनी. नका. मी नाही थांबू शकत. मी जातो. अरे मी जातो. ए कुठं? मला जायला लागेल. नाही, बाहेर एक पाऊल जरी टाकलं ना तंगडी तोडून टाकेन. तंगडी तोडून टाकेन खरंच. ए ए एक मिनिट. आपला बँड आहे, नाही नाही सिंक्रो करतोय आपण. नाही सिंगल नाही करत. चल विकड वी विकड. वीक कुठला वीक? वी नॅचरल आहेत. वीक नाही आहेत. ए तू लोकांना बनवा. वीक काढ नाही तर कवटी सकड वीक काढ. काढतोय मी. वीक काढ. मी वीक काढतोय. वीक वीक आहे. मला फ्रेंडशिप मध्ये सांगितलं असं ना, चल वीक काढ, मी काढून दिलं असता. हे अपमानास्पद असं नाही वागवायचं. हे मला आवडलेलं नाही. मी बोलणार होतो तुमच्याशी. आय एम सॉरी. तू हे सांगितलं. अगं मी लाडू शोधतो, तो हा स्वतःचा लाडू बरोबर घेऊन फिरतोय. बोलणार होतो. हे इथे नका बघू. तुम्ही डिवोर्स आहात ना. it's- मी पण केसांना डिवोर्स दिलाय. काहीतरी एक कुठे मॅच झालेलं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. हे चुकीचं आहे. कळलं तुम्हाला? घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे काय? मी सांगते घाबरू नका. तुम्ही पण आवाज चढवा ना त्याच्यावर. ह्याच्यावर हो गरिबांच्या तिगमांशू धुले त्याच्यावर मी आवाज ना बघू त्याच्याकडे. मगर वाटते. मगर हे आहे ना असं होतं त्याचं. तुम्ही आवाज चढवा त्याच्यावर. मी चढू? हा बस काय होतो हो. जर डोस द्याल ना त्याची शेळी होऊन जाईल. हो त्याचे मित्र हेच म्हणतात. अभिजित आहे ना गावाबाहेरचं झाड आहे. रात्री सगळे घाबरतात पण दिवसा त्याच्यावर माकडं पण चढतात. शेपूट घाले आहे तो. आवाज चढवा. आवाज चढवा. हो माझ्या पद्धतीने होते. तुम्ही थांबा जरा. आवाज. काय माझ्या आईकडे जायचं. नको रे, नको. मला लग्न नाही करायचं. नाही रे बाबू. मला नाही करायचं लग्न. हिच्याशी लग्न नाही करायचं. मी चाललो. ए तू माझ्या चेतूला सोडून जा ना. मला नाही करायचं लग्न. अरे माझी चेतूने तुझ्याशी लग्न करायला होकार दिला, तू तिला नाही बोलतो. मी नाही बोलणार. मला आईकडे जायचं. अरे तिची समाजात किती चेतू होईल माहिती आहे? चेतू बोललीस ते मी आजवर केलं. मी इथे पण गप्प बसलो. चेतू मी याला नाही होणार. चेतू अभि तू लग्न कर. आत्ताच्या आता लग्न कर. चल. अरे आता असं कसं लग्न? नाही, लग्न 7 फेरे घाल. अरे नाही ऐकणार तो. लग्न करा. अरे पण असं कसं आहे 7 नाही. मिनिट? तू 7 फेरे घाल. अरे मी पुढे ना. हा 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 7 फेरे घाल. हे ह्याला, हे. हा. चल वाजव रे. चला ना. क्या बात रे. परत घे 3 फेरे. ओके. आता बसल. आता मी आता तुम्ही नवरा बायको चाललात. झालं बस. चला हनीमूनला जा. अभि सांगा त्याला. काय चाललंय तुझं? हे बघ तुझं मी सगळं ऐकून घेतलं. तुझ्या मनासारखं इथे लग्न केलेलं आहे. आता बास झाला. इनफ इज इनफ. अभि प्लीज. तू हे सगळं मी तुझ्यासाठी केलं ग. तुला नाही आवडलं ते तू? मला वाटलं तुला आवडेल म्हणून मी हे सगळं केलं. ठीक आहे ठीक आहे. मी जातो. पण चेतू ऐक.
एवढं लग्न झालं यार, मला पार्टी नाही देणार तू. एक हळद 5 अबे प्लीज. एक पेक घेईन फक्त. यांना नाही पाजायची, पण यांना पाजायची नाही, यांना सवय नाहीये. बस आपण दोघं पार्टी करू तिकडे. मी घेणार. नाही. ऐक ना. ए,